गुढीपाडवा शेतकऱ्यांचा गोड. तर आता गुढीपाडव्यानिमित्त शेतकरी बांधवांना 10,000 रुपयाचे अनुदान या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू. ज्यांना कोणाला मिळालेले नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त शेतकरी बांधवांना तब्बल 10,000 रुपये अनुदान. किती? 10,000 रुपये. तर आता यामध्ये जे की गुढीपाडव्याला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं अनुदान जमा केलं जाणार आहे. तर सरकारकडून विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहे. काही ठिकाणी इथं पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त शेतकरी बांधवांना पैसे मिळण्याची मोठी चर्चा इथं सुरू आहे. आता यामध्ये बरेच जिल्ह्यांमध्ये रब्बी अनुदान बरेच दिवसांपासून मिळालेलं नव्हतं. फक्त काही शेतकऱ्यांना मिळालेलं होतं, काही शेतकरी यापासून वंचित होते. तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये गुढीपाडव्यानिमित्त वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर आता काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे. यामध्ये पुणे, नाशिक, सोलापूर, जळगाव, धुळे, बीड, लातूर, अहमदनगर तर या जिल्ह्यांमध्ये 10,000 रुपयाचे जे काही अनुदान आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे. यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती तर या जिल्ह्यातील जे काही शेतकरी बांधव आहेत तर यांसाठी मोठी अपडेट आलेली आहे. तर आता पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात. आता अजून कोणाला पैसे मिळालेले नाहीत. तर आता ज्यांचं पेंडिंग आहे, ज्यांचं यादीमध्ये नाव नाही आहे, त्याचप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये अजून सुरुवात व्हायची राहिलेली आहे. बरेच जणांची KYC आहे. यानंतर तुम्हाला पैसे ते आले नसतील तर तुम्हाला काय करायचं हे सुद्धा सांगणार आहे. लेखी अर्ज कुठे द्यायचा आहे, आता कोणाला 10,000 रुपये इथं अनुदान इथं जमा होणार आहे. तर आता ज्यांनी रब्बी हंगाम नोंदणीकृत जे की आहे शेतकरी, असे शेतकरी ज्यांनी पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांना DBTद्वारे ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे आणि ज्यांची KYC आहे तर अशांना 10,000 रुपयाचे जे काही अनुदान आहे ते रब्बी अनुदान इथं पाठवल्या जात आहे. आता हे जे खात्यामध्ये तुमच्या पैसे इथं येत आहे, यानंतर पैसे कसे मिळतात तर हे जे पैसे आहेत हे तुमच्या थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे येत. आता यामध्ये कोणाला पैसे इथं मिळणार नाही. ज्यांची KYC अपूर्ण आहे, आधार बँक मिसमॅच आहे, बरेच जणांच्या बँक पासबुकवरती नाव वेगळं आहे, आधारवर नाव वेगळं आहे तर अशांना पैसे इथं येणार नाही. पिकाची नोंद नाही, या योजनेसाठी लाभार्थी पात्र नाहीत. तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आलेली आहे टप्प्याटप्प्याने गुढीपाडव्यानिमित्त. तर आता या 15 जिल्ह्यांमध्ये किती? या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे इथं वाटप सुरू झालेले आहे. तर आता काही जिल्हे पेंडिंग आहे, काही जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. तर आता या 15 जिल्ह्यांमध्ये आता यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, जळगाव, सोलापूर तर या जिल्ह्यांमध्ये जे की 10,000 रुपये अनुदान इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आताची घडीची सर्वात मोठी अपडेट पुणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, जळगाव, सोलापूर, सातारा तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यानंतर इथे आपलं 15 जिल्ह्यांमध्ये सांगली, कोल्हापूर आणि यवतमाळ आता जे की या जिल्ह्यांमध्ये 10,000 रुपये अनुदान इथं जमा होत आहे. यानंतर इथे आपलं जे काही प्रक्रिया सुरू आहे, लवकरच वाटप होणार आहे. हे जे काही जिल्हे आहे हे प्रक्रिया सुरू असणारे जिल्हे आहे. यामध्ये जे काही जिल्हे येते यामध्ये येते आपलं सर्वप्रथम बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, धुळे, नंदुरबार, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली तर या 12 जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. काय लागणार आहे? टाईम लागणार आहे. तर या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण 3 ते 7 किंवा 15 दिवससुद्धा पैसे अनुदानाचे जमा होण्याकरिता लागू शकते. जी की या 12 जिल्ह्यांमध्ये 15 जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे. यानंतरचे जे काही जिल्हे येते हे जिल्हे आहे 9 जिल्हे. तर हे जे 9 जिल्हे आहेत ते वाटप अधिक बाकी राहिलेलं आहे. यामध्ये वाशिम, जालना, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई उपनगर, मुंबई शहर, पालघर, ठाणे आणि रायगड तर हे जे जिल्हे आहे हे काय आहे? जिल्हे बाकी आहे. तर या जिल्ह्यांमध्ये टाईम इथं लागणार आहे. आता रब्बी अनुदान जे की तुमच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जे की अमाऊंट आहे तर काही शेतकऱ्यांना 4,000, 6,000, 8,000 किंवा लाभार्थ्यांना इथं 10,000 पर्यंत अमाऊंट इथं मिळत आहे. सर्वांनाच एकसारखे अनुदान मिळणार असं नाही. ज्यांचं क्षेत्रानुसार त्यांना भरपाई इथं दिली जाते जे काही अनुदानाची रक्कम आहे. तर हे अनुदानाची रक्कम कशी ठरते? यामध्ये गहू, हरभरा पिकाच्या प्रकारवर तुमच्या नुकसानग्रस्त उत्पादनामध्ये जे काही घट झालेली आहे
शासकीय नियमानुसार हे इथं ठरवली जाते. आता यामध्ये पहिला टप्पा काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे, दुसरा टप्पा प्रक्रिया सुरू आहे आणि तिसरा टप्पा बाकी जिल्ह्यांमध्ये आता पैसे जमवण्यास सुरुवात. तर वाटप सुरू म्हणजे आता सर्व जिल्ह्यात पैसे आले नाहीत, तर आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसऱ्या टप्प्याने पैसे इथं येत आहे. आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट म्हणजे ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांनी प्रति तलाठी कृषी अधिकारी रब्बी अनुदान रक्कम जमा न झाल्याबाबत लेखी अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. जशाच्या तसं तुम्हाला महिना इथे लिहायचं आहे, तुमचं नाव लिहा, आधार नंबर लिहा. हा जसाच्या तसं तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. यानंतर इथे आपलं बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर, तुमचं नाव आणि दिनांक हा अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. तर आता तुम्ही ई KYC पूर्ण करून घ्यायची आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान इथं जमा केलं जाणार आहे.